हिंदी सिनेमा सृष्टीने आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासोबत हिंसाचार देखील दाखवला आहे। रुपेरी पडद्यावरील हिंसाचाराच्या घटना आपण प्रेक्षक म्हणून बघतो। चित्रपटातील मारधाड, खून आणि हिंसाचाराच्या घटना बघून कळत नकळत अल्पवयीन प्रेक्षकांच्या मनावर परिणाम होत असतो। चित्रपटातील बाल कलाकारांसमोर त्याच्या फिल्मी बापाची हत्या व्हिलनकडून होत असतानाचे दृश्य आपण अनेक हिंदी चित्रपटातून पाहिले आहे। सिनेमातील हिरो व्हिलनचा खून करून आपल्या बापाच्या खुनाचा बदला घेतो। कळत नकळत अशा फिल्मी दृश्यांचा परिणाम अल्पवयीन प्रेक्षकांच्या मनावर होत असतो। अल्पशिक्षित आणि ग्रामीण भागातील प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून असे गल्लाभरू चित्रपट तयार केले जातात। अशा प्रेक्षकांच्या बळावर हिंदी चित्रपट निर्माते धनाढ्य झाले आहेत। मात्र आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून तळागाळातील समाजावर काय परिणाम होतो याची ब्लॉकबस्टर सिनेमा निर्मात्यांना काळजी नसते। पर्यायाने समाजात कमी अधिक प्रमाणात हिंसाचार वाढीस लागतो। खून का बदला खून या धर्तीवर जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ शहरात यापूर्वी काही खून झाले आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच खून का बदला खून या स्वरूपातील खुनाची घटना समोर आली। सुमारे 25 वर्षापूर्वी 5 वर्षाच्या बालकाने आपल्या वडिलांचा खून झाल्याची घटना पाहिली होती। त्यावेळचा 5 वर्षाचा बालक आता 30 वर्षाचा तरुण झाला। त्यावेळच्या तरुण मारेकरी व्हिलनने आता वयाची 50 पार केली होती। आपल्या बापाच्या खुनाचा बदला या तरुणाने कसा घेतला याचा तपशील बघूया। भुसावळ शहराच्या महात्मा फुले नगर परिसरात दिलीप रामलाल जोनवाल हा इसम राहत होता। दिलीप जोनवाल हा भुसावळ शहरातील डॉक्टर विनय चौधरी यांच्या दवाखान्यात कामाला होता। सन 1999 मध्ये त्यावेळी वयाच्या 30तील दिलीप जोनवाल याच्यासह काही साथीदारांनी भुसावळच्या गवळीवाड्यातील दस्तगीर खाटीक याचा खून केला होता। दस्तगीर खाटीक याच्या खुनाच्या आरोपाखाली दिलीप जोनवाल यास त्यावेळी सन 1999 मध्ये अटक झाली होती। काही कालावधीनंतर दिलीप जोनवाल याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली। न्यायालयीन प्रक्रियेतून बाहेर येत निर्दोष मुक्त झालेला दिलीप जोनवाल हा आता सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करत होता। भुसावळ शहरातील डॉक्टर विनय चौधरी यांच्या दवाखान्यात कामाला असलेला दिलीप जोनवाल हा माहिती अधिकार कार्यकर्त्याचे देखील काम करत होता असे म्हटले जाते। सन 1999 मध्ये खून झालेल्या दस्तगीर खाटीक याचा मुलगा आदिल खाटीक हा त्यावेळी 5 वर्षाचा अजाण बालक होता। आपल्या बापाचा खून करणारा दिलीप जोनवाल हा निर्दोष सुटल्याची सल आदिलच्या मनात कायम होती। बघता बघता 25 वर्षाचा काळ पुढे सरकला। या कालावधीत त्या काळाचा दिलीप जोनवाल आता वयस्कर आणि आदिल खाटीक हा तरुण झाला होता। साहजिकच या कालावधीत आदिल खाटीक याच्या अंगी तरुणपणाचा जोश आला। आपल्या बापाच्या हत्येप्रकरणी दिलीप जोनवाल यास न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असले तरी तो आपल्या बापाचा मारेकरी असल्याची खंत आदिलच्या मनात कायम होती। दिलीप यास कायमची अद्दल घडवण्याची सल आदिल यास स्वस्थ बसू देत नव्हती। अखेर तो दिवस जवळ आला आणि दिलीप जोनवाल याची हत्या आदिल आणि त्याच्या चुलत्याकडून झाली। 24 ऑक्टोबर 2023 या दिवशी दसरा सणाची सर्वत्र धामधूम होती। या रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास दिलीप जोनवाल हा दवाखान्याचे कामकाज आटोपून घरी आला। घरी आल्यानंतर तो नजीकच्या अकलूद या गावी एका हॉटेलवर जेवण करण्यास गेला। त्याच हॉटेलमध्ये दुसऱ्या टेबलवर आदिल खाटीक आणि त्याचा चुलता साजिद सागीर खाटीक असे दोघेजण जेवण करण्यास बसले होते। एका टेबलवर बसलेला दिलीप जोनवाल आणि दुसऱ्या टेबलवर चुलत्यासोबत बसलेला आदिल खाटीक या तिघांची नजरानजर झाली। आपल्या बापाचा मारेकरी दिलीप जोनवाल दिसताच आदिलचा राग उफाळून आला। एका बाजूने आदिल खाटीक, त्याचा चुलता साजिद खाटीक आणि दुसऱ्या बाजूने दिलीप जोनवाल अशा तिघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला। हा वाद काही गेल्या शमण्याची चिन्हे दिसत नव्हती। त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते। त्यावेळी दिलीप जोनवाल यास त्याचा मुलगा संग्राम जोनवाल याचा फोन आला। मी 15 ते 20 मिनिटात घरी येतो असे दिलीप जोनवाल याने त्याचा मुलगा संग्राम यास मोबाईलवर सांगितले। कसाबसा वाद मिटवत दिलीप जोनवाल याने आपल्या घराकडे जाण्याचा निर्णय घेतला। दरम्यान आदिल आणि साजिद या दोघांनी रिक्षाने त्याचा पाठलाग सुरू केला। साजिद हा भंगार व्यावसायिक असल्यामुळे त्याच्या ताब्यातील रिक्षामध्ये एक लोखंडी पाईप होता। दोघेजण मालवाहू रिक्षाने दिलीप जोनवाल याचा पाठलाग करत होते। भुसावळ शहरातील गरुड प्लॉट भागातील क्रांती चौकात आदिल आणि साजिद या दोघांनी दिलीप जोनवाल यास अडवले। या ठिकाणी पुन्हा दोघांनी त्याच्यासोबत वाद घातला। दरम्यान दिलीप जोनवाल याचा प्रवासी रिक्षा चालक असलेला भाऊ
सुनील रामलाल जोनवाल हा रिक्षा घेऊन घरी जात होता. वाटेत क्रांती चौकात जोरजोरात वाद होत असल्याचे बघून तो त्या ठिकाणी आला. त्यावेळी त्याला आदिल खाटीक आणि साजिद खाटीक हे दोघे पळून जाताना दिसले. पळून जाणाऱ्या साजिदच्या हातात लोखंडी पाईप असल्याचे सुनील जोनवाल याने पाहिले होते. रक्ताच्या थारोळ्यात कवटी फुटून पडलेला इसम कोण आहे हे पाहण्यासाठी सुनील जोनवाल हा रिक्षातून बाहेर आला. त्यावेळी मरण पावलेला इसम हा दुसरा तिसरा कोणी नसून आपला भाऊ दिलीप जोनवाल हा असल्याचे सुनीलच्या लक्षात आले. आपला भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे बघतात सुनील याने पुतण्या संग्राम जोनवाल यास फोन करून घटनास्थळी बोलावले. तुझे वडील गरुड प्लॉट भागात मरण पावले असून तू लवकर निघून ये असे सुनील याने पुतण्या संग्राम याला सांगितले. या घटनेची माहिती मिळताच संग्राम जोनवाल हा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन आणि त्यांचे सहकारी हजर झाले. कायदेशीर कारवाई केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी कामी दवाखान्यात रवाना करण्यात आला. या घटनेच्या वेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुनील जोनवाल याने आदिल खाटीक आणि साजिद खाटीक या दोघांना पळून जाताना पाहिले होते. त्यामुळे मयत दिलीप जोनवाल याचा मुलगा संग्राम जोनवाल याने दिलेल्या फिर्यादीनुसार आदिल खाटीक आणि साजिद खाटीक या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. DYSP कृष्णात पिंगळे यांच्यासह पोलीस निरीक्षक गजानन पडघन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू केला. या जगात मनुष्य शक्तिशाली असला तरी काळ हा सर्वात मोठा शक्तिशाली आहे. वेळ आणि काळाच्या नियंत्रणाखाली मनुष्य वावरत असतो. काळ अर्थात नियती कुणाच्या तरी माध्यमातून गुन्हेगारावर पलटवार करत असते. या घटनेतील मयत दिलीप जोनवाल याची 25 वर्षापूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाली. न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली असली तरी आदिल खाटीक आणि साजिद खाटीक या दोघांच्या माध्यमातून काळ बनून आलेल्या नियतीने त्याला आपले सावस केले आणि त्याचा खून झाला. कर्माचे फळ आज नाही तर उद्या निश्चित असते. तर मित्र हो, क्राईम दुनियाच्या या भागातून आपली तूर्त रजा घेतो. सतर्क रहा, दक्ष रहा. गुन्हा घडण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकता. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.